भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोषात सण साजरा करण्यात आला। याच अनुषंगाने पुसदमध्ये 2.5 किलोचा बुंदीचा लाडू तयार करून तसेच भव्य मिरवणूक आणि रामाची महाआरती करून हा सण साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्त उपस्थित होते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 2.5 किलो वजनाचा बुंदीचा लाडू तयार करण्यात आला। शोभायात्रा काढण्यात आली, मिरवणूक काढण्यात आली। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हा 2.5 क्विंटलचा लाडू करण्यात आला। तर या सोहळ्यादरम्यान आमदार निलय नाईक यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी संदेश कानापी यांनी पाहूयात। अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। सर्व भारतवर्षामध्ये हर्षोल्लासाचा सण आहे। आपल्यासोबत आमदार निलय नाईक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, हा जो सण आहे हर्षोल्लासामध्ये सर्वत्र ठिकाणी साजरा होतोय। आज आपण 121 किलोचा बुंदीचा लाडू वाटप केलेला आहे, काय भावना आहेत? नाही, निश्चितपणे आज 500 वर्षानंतर सगळ्या भारतवासीची जी इच्छा होती की प्रभू रामचंद्रजी हे आपल्या योग्य ठिकाणी विराजमान झालं पाहिजे, आज अयोध्यामध्ये त्यांचं विराजमान होत आहे। मी धन्यवाद देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं की त्यांच्यामुळे आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळालं। आम्ही फार भाग्यवान आहोत। मला अतिशय आनंद होत आहे की ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आज 2 क्विंटल 50 किलो असं 2.5 क्विंटलचं एक लाडू त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि आमच्या सर्व जनतेने त्याचा आज हर्ष उल्हासात आम्ही त्या प्रसादाचं स्वागत करतोय। आणि या ठिकाणी संध्याकाळी आम्ही 2000 दिव्यांचं शिवाजी हायस्कूलमध्ये अनिरुद्ध पाटील साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी एक दीप उत्सव केलेला आहे आणि 250 जणांचं रात्री आज आम्ही सुंदरकांडचं पाठ करत आहोत। निश्चितच हिंदूंना गर्वाची बाब आहे। हर्षोल्लासामध्ये हे सण साजरा करण्यात येतोय। संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद, यवतमाळ।